सावधान! तुमच्या नावाचं पहिलं अक्षर फक्त तुमची ओळख नाही, तर तुमच्या नशिबाचा तो दरवाजा आहे, जो कदाचित तुम्ही आजही उघडलेला नाही. एस अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांच्या आयुष्यात अशा काही भयानक आणि रहस्यमय शक्ती दडलेल्या असतात, ज्यांची कल्पना सामान्यांना कधीच येणार नाही. कधी विचार केलाय का की तुमच्या आयुष्यात अचानक संकटं काय येतात? किंवा तुमचं चांगलं चाललेलं काम एका रात्रीत कसं काय बिघडतं? हे केवळ नशीब नाही, तर तुमच्या नावाच्या कंपनांमध्ये लपलेलं एक असं गडद सत्य आहे, जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आज आम्ही त्या 18 अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे एस नावाच्या लोकांपासून आजवर लपवून ठेवले गेले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातलं एक सत्य तुमचं आयुष्य वाचवू शकतं किंवा तुम्हाला पूर्णपणे हादरवून टाकू शकतं. तुमच्या नावाचं पहिलं अक्षर एस असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात नसून तो साक्षात न्यायदेवता शनिदेवांच्या हातात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एस अक्षराची राशी कुंभ येते आणि या राशीचा स्वामी शनी आहे. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक छोटी मोठी घटना ही तुमच्या कर्माचा थेट हिशोब असते. शनीचा हा प्रभाव इतका जबरदस्त असतो की एस नावाच्या व्यक्तीला आयुष्यात कधीही फुकट किंवा नशिबाने काहीच मिळत नाही. जे काही मिळतं ते रक्ताचं पाणी करून आणि प्रचंड संघर्षातूनच मिळतं. जर तुम्ही एखादी छोटीशी चूकही केली, तर शनीची वक्रदृष्टी तुम्हाला त्याचा असा काही धडा शिकवते की तुम्ही आयुष्यात कधीही ती चूक पुन्हा धाडसाने करणार नाही. हा प्रभाव केवळ शिक्षेपर्यंत मर्यादित नाही, तर तो एका अदृश्य कर्माच्या फासासारखा तुमच्या भोवती गुंडाळलेला असतो. अनेकदा एस नावाच्या लोकांना असं वाटतं की त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाहीये किंवा त्यांच्या मेहनतीचं फळ दुसऱ्यालाच मिळतंय. पण सत्य हे आहे की शनी तुमची परीक्षा घेत असतो. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे शुद्ध होत नाही, तोपर्यंत शनी तुम्हाला यशाच्या शिखरावर चढू देत नाही. तुमच्या आयुष्यात येणारी आर्थिक संकटं किंवा अचानक उद्भवणारे कौटुंबिक कलह हे केवळ योगायोग नसून तुमच्या पूर्वकर्माचा आणि सध्याच्या वागणुकीचा तो एक आरसा असतो. हा कर्माचा फास कधी सैल होतो आणि कधी घट्ट हे पूर्णपणे तुमच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतं. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे शनी या अक्षराच्या लोकांसाठी अतिसंवेदनशील असतो. जर तुम्ही कोणाचे मन दुखावले किंवा अन्यायाने काही मिळवण्याचा प्रयत्न केला, तर एस अक्षराच्या कंपनांमुळे शनीची शक्ती तुमच्या विरुद्ध सक्रिय होते आणि तुमचे चांगले चाललेले दिवस एका क्षणात पालटू शकतात. याउलट जर तुम्ही कष्टाला घाबरला नाहीत आणि सत्याच्या मार्गावर चाललात, तर हाच शनी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतो. पण सावधान, ही ताकद मिळण्याआधी तुम्हाला अशा अग्निपरीक्षेतून जावं लागतं जिथे अनेक जण हार मानतात. एस नावाच्या व्यक्तीचं आयुष्य म्हणजे शनीने मांडलेला एक असा खेळ आहे, जिथे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागतं, कारण इथे माफी नाही, फक्त न्याय मिळतो. एस अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक आणि रहस्यमय गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे त्यांचं मन. बाहेरून शांत आणि संयमी दिसणारे हे लोक आतून एका अशा वादळाचा सामना करत असतात, ज्याची कल्पना त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाही नसते. या लोकांमध्ये विचार करण्याची शक्ती इतकी प्रचंड असते की तीच कधीकधी ओव्हर थिंकिंगच्या रूपात त्यांचा सर्वात मोठा शत्रू बनते. रात्रीच्या शांत वेळी जेव्हा जग झोपलेलं असतं, तेव्हा एस नावाच्या व्यक्तीच्या डोक्यात विचारांचं एक असं चक्र सुरू होतं, जे त्यांना तासनतास झोपू देत नाही. हे चक्र केवळ भविष्याची चिंता नसतं, तर भूतकाळात घडलेल्या छोट्या छोट्या घटनांचं असं काही विश्लेषण असतं, जे त्यांना आतून पोखरत जातं. या ओव्हरथिंकिंगच्या जाळ्यात एस नावाचे लोक अशा प्रकारे अडकतात की समोर नसलेल्या समस्यांनाही ते स्वतःच्या कल्पनेत जिवंत करतात. कोणीतरी सहज बोललेलं एक वाक्य किंवा एखाद्याने दिलेली साधी प्रतिक्रिया यांच्या मनाला इतकी खोलवर लागते की त्याचे हजारो अर्थ लावत हे लोक स्वतःलाच मानसिक त्रासात ढकलतात. हे लोक स्वभावाने अत्यंत परफेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी घडत नाही, तेव्हा त्याचं अपयश ते स्वतःच्या खांद्यावर घेतात. यातूनच मग भीती, असुरक्षितता आणि अकारण येणारा ताण यांचा जन्म होतो. हे केवळ विचार नसून एक असं मानसिक गडद जाळं आहे, जे त्यांना प्रगती करण्यापासून रोखतं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या अतिविचार करण्याच्या सवयीमुळे एस्टॅश नावाच्या व्यक्तींच्या आरोग्यावर आणि निर्णयांवर याचा गंभीर परिणाम होतो. एखाद्या महत्त्वाच्या संधीच्या वेळी हे लोक इतका विचार करतात की ती संधी त्यांच्या हातातून निसटून जाते. हे लोक दुसऱ्यांना सल्ले देण्यात तरबेज असतात, पण जेव्हा स्वतःच्या आयुष्यातील प्रश्नांचा विचार येतो, तेव्हा ते स्वतःच निर्माण केलेल्या विचारांच्या भूलभुलैयात हरवून जातात.
हे मनाचं गुपित जोपर्यंत ते कोणाला सांगत नाहीत तोपर्यंत तो भार त्यांच्या छातीवर कायम राहतो. जर या चक्रावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर हे ओव्हर थिंकिंग त्यांच्या आत्मविश्वासाला पूर्णपणे संपवून टाकू शकतं. हे या नावाचं एक कटू सत्य आहे. एस अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि धक्कादायक सत्य हे आहे की त्यांना आयुष्यात जेवढे चटके बाहेरच्यांकडून बसत नाहीत त्यापेक्षा जास्त जखमा त्यांच्या स्वतःच्या माणसांकडून मिळतात. हे लोक स्वभावाने अत्यंत प्रामाणिक, मदतीला धावून जाणारे आणि समोरच्यावर आंधळा विश्वास ठेवणारे असतात. पण हीच त्यांची माणुसकी कधीकधी त्यांच्यासाठी शाप ठरते. तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही ज्यांच्यासाठी तुमचं रक्त आटवलं, ज्यांच्या संकटकाळात तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर का खुपसला? हे केवळ योगायोग नाही तर एस नावाच्या व्यक्तीच्या नशिबात असलेली विश्वासघाताची ती गडद सावली आहे जी त्यांना पावलोपावली सावध राहण्याचा इशारा देते. या लोकांच्या आयुष्यात असे काही गुप्त शत्रू असतात जे शत्रू म्हणून नाही तर मित्र, नातेवाईक किंवा हितचिंतक बनून वावरतात. एस अक्षराचे लोक जेव्हा आनंदी असतात किंवा प्रगती करत असतात तेव्हा त्यांच्या जवळच्याच काही लोकांच्या मनात मत्सर आणि असूयेचा विस्तव पेटलेला असतो. तुम्ही तुमचं मन मोकळं करून ज्यांना तुमच्या भविष्यातील योजना सांगता तेच लोक पडद्यामागून तुमच्या मार्गात काटे पेरण्याचं काम करतात. तुमच्या यशाचा आनंद साजरा करणारे चेहरे अनेकदा मुखवटे घातलेले असतात. हे सत्य जेव्हा तुमच्या समोर येतं तेव्हा तुमचा माणुसकीवरचा विश्वासच उडून जातो. हे गुप्त शत्रू तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी तुमच्याच उणीवांचा वापर तुमच्या विरोधात करतात. सर्वात भीतीदायक गोष्ट अशी की एस नावाच्या व्यक्तीला एकदा विश्वासघात झाला की ते पूर्णपणे कोलमडून जातात. ते बाहेरून खंबीर दिसले तरी आतून त्यांचे हृदय काचेसारखे विखुरलेले असते. या भागात तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येकाला आपलं म्हणणं आणि प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणणं हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. तुमच्या आयुष्यातील ही विश्वासाची अग्निपरीक्षा तुम्हाला हे शिकवण्यासाठी येते की कोणाला किती जवळ करायचं आणि कोणासमोर आपलं मन उघडं करायचं. जर तुम्ही तुमच्या तापांना ओळखण्यात उशीर केला तर तुमच्या कष्टाने उभा केलेला डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. हे या नावाचं एक अत्यंत कटू पण जळजळीत सत्य आहे. एस अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांच्या व्यक्तित्वातील सर्वात मोठी शक्ती आणि सर्वात मोठा शाप म्हणजे त्यांची जिद्द. हे लोक जेव्हा एखादी गोष्ट करायचं ठरवतात तेव्हा ते ती पूर्ण करण्यासाठी आकाशपाताळ एक करतात. पण सावध रहा, कारण ही जिद्द जेव्हा हट्टात बदलते तेव्हा ती सृजनाऐवजी विनाशाचा मार्ग पत्करते. तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या आयुष्यातल्या अनेक संधी फक्त तुमच्या इगो किंवा हट्टामुळे तुमच्या हातातून निसटल्या आहेत? एस नावाच्या व्यक्तीचा हट्ट हा एका अशा दुधारी तलवारीसारखा असतो जो समोरच्याला तर कापतोच पण चालवणाऱ्यालाही खोल जखमा देतो. या लोकांचा राग हा एखाद्या सुप्त ज्वालामुखीसारखा असतो. वरून हे लोक कितीही हसमुख आणि शांत दिसले तरी आतून त्यांच्या रागाचा लाव्हा धगधगत असतो. जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा समोर कोण आहे याचा ते विचार करत नाहीत. रागाच्या भरात ते असे काही शब्द बोलून जातात किंवा असे काही निर्णय घेतात ज्याचा पश्चात्ताप त्यांना आयुष्यभर करावा लागतो. त्यांचा हा राग क्षणिक नसून तो एखाद्या अपमानाचा किंवा अन्यायाचा बदला घेण्यासाठी वर्षानुवर्षे मनात जिवंत राहू शकतो. ही बदल्याची भावना त्यांना प्रगती करण्याऐवजी स्वतःच्याच मनातल्या अंधारात कैद करून ठेवते. सर्वात भीतीदायक गोष्ट ही आहे की एस नावाचे लोक एकदा कोणावर तरी नाराज झाले किंवा कोणाबद्दल मनात अढी धरली तर ते त्या व्यक्तीला आयुष्यातून कायमचं बाद करतात. यामध्ये त्यांचा स्वतःचा तोटा झाला तरी त्यांना पर्वा नसते. त्यांचा हा टोकाचा स्वभाव त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक नात्यांमध्ये मोठी दरी निर्माण करतो. लोक त्यांना घाबरतात पण त्यांचा आदर करण्याऐवजी त्यांच्यापासून दूर राहणंच पसंत करतात. जर तुम्ही तुमच्या या जिद्दीला योग्य दिशा दिली नाही आणि रागावर नियंत्रण मिळवलं नाही तर हीच आग तुमच्या सुखी संसाराला आणि करिअरला भस्मसात करू शकते. हे एस नावाचं एक भयानक आणि कटू सत्य आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की एस अक्षराच्या लोकांच्या आयुष्यात सुरुवातीचे 25 ते 30 वर्ष ही निव्वळ संघर्षाची आणि रक्ताचं पाणी करण्याची का असतात? तुम्ही कितीही हुशार असा, कितीही कष्ट करा, पण हवं तसं यश तुमच्यापासून नेहमी 2 पाऊल लांबच असतं. पण सावध रहा, कारण ज्योतिषशास्त्रातील एका अत्यंत भयानक आणि गूढ रहस्यानुसार एस नावाच्या व्यक्तीचं खरं आयुष्य वयाच्या 32व्या वर्षी एका अशा वळणावर उभं असतं जिथून नशिबाचा एक नवीन खेळ सुरू होतो. हे 32वे वर्ष म्हणजे तुमच्यासाठी मृत्युंजय परीक्षा असते. या काळात एकतर तुमचं नशीब सोन्यासारखं चमकेल
नाहीतर तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप होईल जो तुमचं सगळं काही उद्ध्वस्त करून टाकेल. या 32 ते 36 वर्षांच्या कालखंडात शनी आपली सर्वात मोठी चाल खेळतो. एस अक्षराच्या कंपनांमध्ये दडलेली ती सुप्त ऊर्जा याच काळात पूर्णपणे सक्रिय होते. अनेक एस नावाच्या लोकांना याच वयात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं पद, संपत्ती किंवा प्रसिद्धी मिळते. पण हे यश मिळण्याआधी तुम्हाला अशा एका अंधाऱ्या गल्लीतून जावं लागतं, जिथे तुमचे सर्व जवळचे लोक तुमची साथ सोडून देतात. हे वर्ष तुमच्या संयमाची आणि तुमच्या कर्माची अंतिम परीक्षा असतं. जर तुमची कर्म शुद्ध असतील तर शनी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतो. पण जर तुमच्या हातून कोणाचं वाईट झालं असेल तर याच 32व्या वर्षी तुमच्या विनाशाची पहिली ठिणगी पडते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या वयात एस नावाच्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी अशी अनाकलनीय घटना घडते जी त्यांच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकते. कदाचित एखादा मोठा अपघात, एखादी मोठी आर्थिक हानी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा कायमचा दुरावा या घटनेनंतरच तुमचा खरा भाग्योदय होतो. हे वर्ष तुमच्यासाठी एक फिल्टर असतं जे तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करून तुम्हाला खऱ्या हिऱ्यासारखं पैलू पाडतं. पण लक्षात ठेवा, हे वळण जितकं सुंदर आहे तितकंच ते भयानकही आहे. जर तुम्ही या वळणावर चुकलात तर पुढचं आयुष्य केवळ पश्चात्तापात जाईल. हे एस नावाच्या नशिबाचं एक अत्यंत क्रूर पण सत्य गुपित आहे. एस अक्षराच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व संकटांवर, भीतीवर आणि शत्रूंवर मात करण्यासाठी एक अंतिम गुपित आहे जे तुम्हाला विनाशापासून वाचवू शकतं. तुमचं नाव एस वरून सुरू होतंय याचा अर्थ तुमची ऊर्जा थेट शनीशी जोडलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील राहू, केतू आणि गुप्त शत्रूंचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला शिस्तबद्ध करावं लागेल. हे लोक जेव्हा आळस करतात किंवा नियमांचं उल्लंघन करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात भयानक संकटांची मालिका सुरू होते. तुमचं सर्वात मोठं सुरक्षा कवच म्हणजे तुमचं मौन आणि संयम. तुमच्या भविष्यातील योजना जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका, कारण तुमचीच माणसं तुमच्या प्रगतीला दृष्ट लावू शकतात. या संकटांपासून वाचण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय अत्यंत आवश्यक आहेत. एस अक्षराच्या व्यक्तीने दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास त्यांच्या आयुष्यातील कर्माचा फास्ट सैल होतो. तसेच हनुमान चालिसेचे पठण तुमच्यासाठी एका अभेद्य ढालसारखं काम करेल, जे तुमच्या ओव्हर थिंकिंगला आणि मानसिक त्रासाला कायमचं संपवून टाकेल. लक्षात ठेवा, तुमचं नाव तुम्हाला जगावर राज्य करण्याची ताकद देऊ शकतं, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनातल्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यांना प्रकाशात आणावं लागेल. जर तुम्ही हे उपाय निष्ठेने केलेत तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी यशाची नवीन शिखरं गाठणारं ठरेल. मित्रांनो, एस नावाच्या लोकांबद्दलचं हे भयानक आणि तितकंच सत्य रहस्य तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या आयुष्यातही यातील काही घटना घडल्या आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुमचा अनुभव नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनाला भिडला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व एस नावाच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही या संकटांपासून सावध होतील. अशाच प्रकारच्या सस्पेन्स आणि गूढ माहितीसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय शनिदेव.